नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. कामगारांचा आक्रमक चेहरा, प्रभुदास अण्णा भोईर, दुहेरी जबाबदारी. नवी मुंबई परिसरात कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने आक्रमक लढा उभारणारे, युवकांच्या गळ्यातील ताईत ठरलेले प्रभुदास अण्णा भोईर यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र सचिव नवी मुंबई तर अखिल भारतीय माथाडी कामगार संघटना रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या 2 जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या दोन्ही नियुक्तीपत्र संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते देण्यात आले असून या निर्णयामुळे प्रभुदास अण्णा भोईर यांच्या नेतृत्वाला अधिकृतपणे मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे. कामगारांच्या प्रश्नांवर थेट भिडणारे आणि अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे प्रभुदास अण्णा यांनी आजवर अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार चळवळीला नवी धार मिळाली आहे. युवकांची तोप, भारतीय जनता पार्टीचा आक्रमक आवाज. भारतीय जनता पार्टीच्या युवकांमध्ये प्रभुदास अण्णा भोईर यांना युवकांची तोप म्हणून ओळखले जाते. युवकांना एकत्र करून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय करण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. तर सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवत सामाजिक उपक्रमांमध्ये गरजूंसाठी मदत, कामगार कुटुंबासाठी पुढाकार, त्यामुळे त्यांनी जनतेत विश्वास निर्माण केला आहे. पनवेल महानगरपालिकेत निर्णायक योगदान देत पनवेल महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी आपल्या प्रभागासाठी, आपल्या वार्डासाठी मोठे योगदान देत संघटनात्मक ताकद दाखवून दिली आहे. आता लढा आणखी तीव्र होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे प्रभुदास अण्णा यांचे नेतृत्व अधिक सक्षम झाले असून येणाऱ्या काळात कामगारांच्या हक्कासाठी आणखी आक्रमक आणि निर्णायक लढा उभारला जाईल अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे. कामगारांचा आवाज बुलंद करणाऱ्या या लढवय्या नेत्याकडून आता मोठ्या चळवळीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहे.